आज आपण उन्हाळा विशेष रोजच्या जेवणातली फक्त 30 ते 35 मिनिटांमध्ये थाळी इथे बघणार आहे। ही थाळी अगदी गावरान पद्धतीने मराठमोळी, पचायला हलकी, खायला चविष्ट आहे, पौष्टिक आहे। उन्हाळा चालू असला की आपण नेहमी थंड काहीतरी खात असतो, तर थंडावा देणारी, तोंडाची चव वाढवणारी आणि अगदी हलकी फुलकी अशी कडक ज्वारीची भाकरी आणि मस्त अशी उडदाची आमटी आणि महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा मिरचीचा ठेचा, दही, भात असा आज आपल्या थाळीमध्ये अगदी 30 ते 35 मिनिटात होणारी ही थाळी। तर चला कोणताही वेळ न घेता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। सगळ्यात पहिला आपण इथे उडदाची आमटी बनवून घेणार आहे। त्यासाठी 1 वाटी मी इथे उडदाची डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची। स्वच्छ 3 ते 4 पाण्याने आपल्याला डाळ चांगली चोळून धुवून घ्यायची। अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घालायचं आणि अगदी 6 ते 7 शिट्ट्या घेऊन कुकरला आपल्याला ही डाळ इथे शिजवून घ्यायची। तर पाणी इथे आपल्याला भरपूर ठेवायचं डब्यामध्ये, म्हणजे डाळ शिजायला जरासा वेळ लागतो आणि कुकरमध्ये सुद्धा पाणी जरासा भरपूर घालायचं। डाळ इथे आपण शिजायला लावलेली आहे। डाळ शिजेपर्यंत इथे आपण आमटीसाठी हिरवा मसाला बनवून घेणार आहे। भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची, हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या। उडदाची आमटी शक्यतो जास्त तिखट नसते म्हणून कमी मिरच्या घालायच्या। अर्धा चमचा जिरी, लसूण मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा। 9-10 मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। आलं आपल्याला यामध्ये घालायचं। 1 चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आणि धने पावडर आपल्याला इथे 1 चमचा घालून घ्यायचा। 1 चमचाभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि शक्य वाटलंच तरच पाणी घालायचं, नाहीतर कोरडाच आपल्याला हा मसाला इथे वाटून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला आपला व्यवस्थित असा बारीक आपण इथे वाटून घेतलेला आहे। मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे। तोपर्यंत आपली डाळ सुद्धा इथे शिजलेली आहे। एकदम मऊसूद अशी आपण इथे डाळ शिजून घेतलेली आहे। अर्धी डाळ आपण इथे मिक्सरला थोडीशी फिरून घेणार आहे, कारण जर आपण पूर्ण डाळ इथे हाटली तरी ती इतकी बारीक होत नाही की आमटीला तसा घट्टसरपणा येईल, म्हणून आपल्याला अर्धी डाळ इथे मी डिशमध्ये थंड करायला ठेवलेली आहे। तोपर्यंत आपण इथे मसाला परतून घेऊ। 2 चमचे तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा जिरी, मोहरी आणि थोडासा हिंग घालायचा आणि हिरवा जो मसाला आपण इथे वाटून घेतलेला आहे तो वाटलेला मसाला यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचा आणि गॅस आपल्याला इथे बारीक ठेवायचा। तोपर्यंत आपण इथे जी डाळ आपण थंड करायला ठेवली होती प्लेटमध्ये, ती आपल्याला मिक्सरला इथे फिरून घ्यायची। जास्त सुद्धा बारीक नाही वाटायची। तर तुम्ही इथे बघू शकता हलकीशी मी इथे वाटून घेतलेली आहे। छान असं यामुळे आमटीचा घट्टसरपणा येतो आमटीला। आणि अर्धी डाळ आपण तशी संगीन त्यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे खाताना आपल्याला डाळ सुद्धा लागते आणि आमटीला घट्टसूदपणा सुद्धा इथे येतो। तर इथे आपण मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि त्यानंतर इथे आपण हाटून घेतलेली उडदाची डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची। आता ती आपल्याला किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे आपल्या आवडीनुसार पाणी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता मी पाणी घालून घेतलेलं आहे, तरी सुद्धा आपली आमटी किती घट्टसूदपणा तिला आलेला आहे। सगळ्यात शेवटी जर मिठाची आवश्यकता वाटली तरच मीठ घालायचं, नाहीतर आपण शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि मसाला वाटताना सुद्धा इथे मीठ घातलेलं आहे। खळखळून एक उकळी घ्यायची आणि उकळी आली की 5-6 मिनिटं बारीक गॅसवरती आमटी अशी उकळती ठेवायची। मसाला चांगला शिजला जातो आणि आमटीला जो हिरवा कलर आहे तो येतो। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आमटी एकदा हलवून घ्यायची। तर इथे आपली हिरवीगार अशी उडदाची आमटी बनवून तयार झालेली आहे। उडदाची आमटी झालेली आहे। तोंडाची चव वाढवण्यासाठी आपण इथे आणि तोंडी लावण्यासाठी मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे। उडदाची आमटी म्हणलं की मिरचीचा ठेचा असला ना
तोंडी लावायला की मस्त. इथे आपण हिरव्या मिरच्या, जिरे, शेंगदाणे आणि लसूण मी इथे घेतलेलं आहे. तर 2 चमचे आपल्याला तेल घालायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून शेंगदाणे, लसूण आणि मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये हलवून घ्यायच्या आणि झाकण ठेवायचं. मीडियम गॅसवरती आपल्याला मिरच्याला डाग पडेपर्यंत मिरच्या इथे आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या. तर तुम्ही इथे बघू शकता. त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा थोडेसे चांगले भाजले जातात. मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्या की त्यामध्ये मीठ घालायचं अर्धा चमचा आणि तांब्याने किंवा मॅचरने आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या घसटून घ्यायच्या, म्हणजे ठेचा चांगला आपला इथे एकजीव असं आपल्याला बारीक होतं. शेंगदाणे सुद्धा बारीक होतात, लसूण सुद्धा व्यवस्थित ठेचला जातो आणि मिरच्या सुद्धा चांगल्या इथे आपण ठेचून घेतलेल्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय मॅचरच्या साहाय्याने आज आपण इथे तेलामध्ये परतून आपण मिरचीचा ठेचा आज आपण इथे बनवून घेतलेला आहे. तर तोंडी लावण्यासाठी आपला इथे मिरचीचा ठेचा बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे साधासा असा आपण भात घालून घेणार आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ आपल्याला 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालून कुकरला आपण इथे भात शिजायला लावणार आहे. भात होईपर्यंत आपण इथे ज्वारीची हलकी फुलकी भाकरी इथे बनवून घेणार आहे. ज्वारीचं पीठ आपल्याला इथे चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर ती आपल्याला किती मोठी किंवा किती छोटी भाकरी बनवायची त्यानुसार पिठाचा इथे गोळा घ्यायचा. व्यवस्थित आपल्याला हातावरती भाकरी जरासा थापून घ्यायची आणि मग आपल्याला ही भाकरी इथे परातीत मी थापते. तुम्हाला नाही जमली तर पळपाटावरती सुद्धा थापली तरी चालेल. भाकरी पातळ थापायची म्हणजे तिला जरासा कडकपणा येतो. पाणी लावून घेतलेले. थोडंसं पाणी सुकलं की भाकर उलटी करायची. दोन्ही साईडने चांगली तव्यावरती खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची किंवा तुम्ही इथे ती गॅसवरती भाजली तरी चालेल. तर इथे आपली चांगली अशी टम भाकरी फुगलेली, तिला कडकपणा सुद्धा छान असा खरपूस भाजली गेलेली. त्यानंतर रोजच्या जेवणातली आपली दुपारची थाळी मस्त बनवून तयार झालेली. भात आहे, उडदाची आमटी आणि उन्हाळा चालू आहे त्यामुळे थंड काहीतरी आपल्या ताटात नक्कीच असायला पाहिजे. म्हणून 1 वाटी घट्टसर असं दही, थोडंसं साखर घालून घेतलेलं आहे. मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली भाकरी, तोंडी लावायला मिरचीचा ठेचा आणि उडदाची आमटी असली की कांदा पाहिजेनच. तर इथे कांदा घेतलेला आहे. अशा पद्धतीने अगदी 30-35 मिनिटामध्ये आपल्या रोजच्या जेवणाची थाळी